नमस्कार मित्रांनो, युनिक बेज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ॲक्च्युली जिथे काम चालू आहे त्या साईटवरती आलो आहेत. नवयुगाद्वारे कोस्टल रोडचं जे काम चालू आहे ठाणे नागला बंदर या ठिकाणी, तर त्या ठिकाणी आपण आलो आहे. तुम्ही बघू शकतात मित्रांनो, आता आपण इथे पाईलचं काम चालू आहे आणि ही जी पाईलचं काम आता चालू आहे ती ॲव्हरेज 16 मीटरपर्यंत खाली गेली आहे फ्रॉम रॉकपासून. त्याची सॉईल टेस्टिंग वगैरे होऊन ते अप्रूव्ह झालं आहे. त्याच्यामध्ये आता पुढचं फ्लशिंग वगैरे चालू होऊन आणि कॉन्क्रिटीकरण होईल. ते PMCद्वारे अप्रूव्हल वगैरे त्या बऱ्याच गोष्टी आहेत. तर आता आपण बघू शकतो ही एक फ्लशिंगची प्रोसेस चालू आहे पाईलचं. हे कंप्लीट होऊन ही ॲव्हरेज ही जी पाईल आहे ही 22 मीटरपर्यंत खाली गेलं आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता हे जे पाणी बाहेर पडतं हे कुठलाही पंप लावलेला नाही आहे. कॉम्प्रेसर एक सिस्टमद्वारे त्याची पण एक मेथड आहे. तर त्या मेथडद्वारे हे पाणी खेचतं आहे. आता आपण बघू शकतो हे जेवढं पाणी आतमध्ये असेल, पाईलच्या आतमध्ये कचरा तो पूर्ण बाहेर काढतोय. ओके, वरती बघू शकता ही मोठी क्रेन आहे. क्रेननेद्वारे त्यांनी मध्ये पाईप टाकलेत आणि इकडे पाईलचं पण काम चालू आहे. बघू शकता हा बघा. आता तुम्ही थोडं झूम करतोय तुम्हाला क्लॅरिटी दिसण्यासाठी. म्हणजे ॲक्च्युली पाईलचं काम कसं होतं, बऱ्याच आता कन्स्ट्रक्शनमध्ये मग याच्यावरती तुमचा कॉन्क्रीट बनेल. कॉलम पाईल झाल्यानंतर कॉलमवरती मग तुमचा प्रीकास्ट ब्रिज येणार. आता बघा पूर्ण खाली क्लीन होईल. फ्लश पूर्ण झाल्यानंतर खाली जे रॉकची जी डस्ट पावडर असेल ती पूर्ण क्लीन होईल. त्याच्यानंतर हे असं त्याला कवरिंग करून आणि मग त्याच्यामध्ये कॉन्क्रीट टाकतात आणि मग तो बेस पूर्ण बनवून आणि मग तो ब्रिज उभा राहतो. ही एक बेसिक आहे, इनिशियल स्टेज आहे ब्रिजची. आत्ता इकडे हा जो ब्रिज आहे तो ठाणे खारेगावपासून ठाणे मुंब्रा टोल नाक्यापासून स्टार्ट होऊन तर इकडे गायमुख घोडबंदर रोडला टच करतोय. तर तुम्ही बघू शकता तर याच्याने काय होईल मित्रांनो, घोडबंदर रोडची जी ट्रॅफिक आहे ती खूप कमी होऊन जाणार आहे. तर हा एक मोठा ग्रीन प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टची कॉस्ट जवळपास 3800 करोडच्या वरती जाणार आहे पूर्ण बनेपर्यंत. टेंडरिंग कॉस्ट बोलतोय मी. आणि या कंपनीला नवयुगा कन्स्ट्रक्शनद्वारे हा ब्रिज बनवला जातो आहे.